एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया भरतीचा पहिला दिवस होता। आज जे विद्यार्थी मित्रांनो एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचं ग्राउंड झालं। तर आज भरती कशा प्रकारे झाली, एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडत आहे, किती पोरं रनिंग त्या ठिकाणी पास होता आणि ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट लागत आहे, कोणकोणते आपल्याला चुकानी करायचे आहे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, मुलं कोणकोणत्या चुका या ठिकाणी करत आहे, पहिला इव्हेंट कोणता घेतला जात आहे, दुसरा इव्हेंट कोणता घेतला जात आहे, तिसरा इव्हेंट कोणता घेतला जात आहे आणि त्याचबरोबर जे ज्यांचा एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा ग्राउंड येणाऱ्या दिवसामध्ये तर आपल्याला सेंटर पर्यंत जायचं कसं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, लक्षात ठेवा। आणि राहण्याची व्यवस्था आपली त्या ठिकाणी कुठे आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरची पूर्ण प्रक्रिया मी तुम्हाला सांगणार आहे। आज 16 फेब्रुवारीला एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा ग्राउंड कशा प्रकारे झाले याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाच्या भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पोहोचू राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। सर्वात पहिले जे विद्यार्थी मित्रांनो जायचं कसं आहे सेंटरपर्यंत, गोंदिया आता कोणी जाऊ शकते, गोंदिया आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर आपल्याला जातात येते, पण सेंटरपर्यंत जायचं कसं, कारण की सेंटर जे विद्यार्थी मित्रांनो 18 ते 20 किलोमीटर अंतरावर सेंटर आहे रेल्वे स्टेशनपासून। तर जायचं कसं तर एसआरपीएफ वाल्याच्या ज्या गाड्या ह्या रेल्वे स्टेशनावर येतच राहते, चालूच राहते त्यांच्या गाड्या अर्ध्या घंट्यानं। तर आपल्याला त्या ठिकाणी थांबायचं रेल्वे स्टेशनवर, नाहीतर तुम्ही रेल्वे स्टेशनापासून जर समजा ॲटो जर केला तर एका जणाचे 500-600 रुपये ॲटोवाला त्या ठिकाणी घेणार आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे एसआरपीएफ वाल्यांच्या त्या ठिकाणी एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाच्या रेल्वे स्टेशनापाशी गाड्या येते, त्यांच्या स्पेशल त्यांच्या पोलिसांच्या गाड्या येते, तर त्यांच्या गाडीमध्ये तुम्हाला ते फ्रीमध्ये नेते, एक लक्षात ठेवा। कोणते पैसे वगैरे त्या ठिकाणी घेतल्या जात नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर रेल्वे स्टेशनाच्या समोर आपल्याला थोडंफार थांबायचं आहे, अर्धा-एक घंटा आपल्याला थांबायचं आहे। तिथं तुम्हाला त्यांच्या त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो पोलिसांच्या बसेस त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायला येणार आहे आणि डायरेक्ट तुम्हाला सेंटरपर्यंत नेणार आहे। तर तिथं राहण्याची व्यवस्था तुमची करण्यात आलेली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। पेंडॉल वगैरे त्या ठिकाणी टाकलेलं आहे, तिथं राहण्याची व्यवस्था आहे, एक लक्षात ठेवा। ते गाडी डायरेक्ट आपल्याला ज्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणी डायरेक्ट पोहोचून देते, ठीक आहे। तर आज भरती कशा प्रकारे झाली एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाची, तर सर्वात अगोदर तो रिपोर्टिंग टाइम होता, सकाळी 5 वाजताचा रिपोर्टिंग टाइम आहे। 5 वाजतापासून तुम्ही त्या ठिकाणी गेटच्या अंदर मुलांना घेतल्या जाते, एक लक्षात ठेवा। गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस जे विद्यार्थी मित्रांनो आधार कार्ड आणि हॉल तिकीट हे 2 डॉक्युमेंट चेक केल्या जातात आणि तिथंच या विद्यार्थी मित्रांनो आपल्या बॅगा आपल्याला ठेवायला लावत आहे आणि सर्व जे डॉक्युमेंट आहे तर आपल्याला सोबत न्यावं लागतं। तर डॉक्युमेंट त्या ठिकाणी कोणकोणते सोबत न्यायचे आहे तर ते तुम्हाला सांगू देतो। आधार कार्ड न्या, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC त्याला शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते। शाळा सोडला दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड न्या, कास्ट सर्टिफिकेट न्या, डोमेशियल न्या, त्याचबरोबर पासपोर्ट फोटो न्या, 6 फोटो आपल्याजवळ पडले राहू द्या, ठीक आहे। आणि सर्व काही डॉक्युमेंट ओरिजिनल सुद्धा न्या आणि झेरॉक्स सुद्धा याचे एक झेरॉक्स सुद्धा त्या ठिकाणी सोबत न्या, ठीक आहे। हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला न्यायचे आहे। तर आणि हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो एका फाईलमध्ये न्यायचे आहे। सर्वात अगोदर आपल्याला समोर त्या ठिकाणी नेल्या जाते आणि समोर जे विद्यार्थी मित्रांनो टेबल नंबर आपल्याला दिला जाते की ह्या टेबल नंबरवर आपल्याला जायचं आहे म्हणून, आणि तिथं गेल्यानंतर तिथं बसून ठेवला जात आहे आणि ग्राउंडच्या अंदर जास्त वेळपर्यंत बसून ठेवला जात आहे, एक लक्षात ठेवा। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सर्वात अगोदर आपल्याला टेबल नंबरपाशी त्या ठिकाणी बसायचा आहे। जो पण आपला टेबल नंबर आहे, जो ॲप्लिकेशन नंबर ज्यामध्ये आहे तर त्या टेबल नंबरवर आपल्याला बसायचं आहे आणि तिथं आपल्याजवळून एक फॉर्म लिहून घेतला जातं, आपली सर्व पर्सनल माहिती त्या फॉर्ममध्ये लिहायची आहे आणि तो फॉर्म आपल्याला तिथंच त्या ठिकाणी सबमिट करावं लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी काय होत आहे की मुलांची त्या ठिकाणी शर्ट वगैरे मुलांना काढायला लावत आहे, बूट काढायला लावत आहे आणि त्या ठिकाणी जे उंची घेतल्या जात आहे, उंची त्या ठिकाणी मोजत आहे 168 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर उंची छाती झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो आणखीन समोर त्या ठिकाणी दुसऱ्या टेबलावर आपल्याला पाठवलं जातं आणि तिथं जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या पायाला चिप लावून दिल्या जाते आणि त्याचबरोबर चेस्ट नंबर आपल्याला दिला जात आहे। हे काही झाल्यानंतर एका एसआरपीएफ वाल्याजवळ 10 विद्यार्थी दिला जात आहे इव्हेंट करण्यासाठी। तर पहिला जो इव्हेंट या ठिकाणी होत आहे तर तो मी तुम्हाला सांगून देतो। इव्हेंट व्हायच्या अगोदर आपल्याला गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, ग्राउंडच्या अंदर जायच्या अगोदर
फळ फ्रूट आपण सोबत ग्राउंडच्या अंदर घेऊन जा किंवा ग्राउंडच्या अगोदर तुम्ही फळ फ्रूट खाऊ शकता, जसं केळं वगैरे झालं, सफरचंद झालं, कारण की ग्राउंडच्या अंदर आपल्याला जास्त वेळपर्यंत बसून ठेवलं जात आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणजे आपण उपाशी तापाशी त्या ठिकाणी ग्राउंडमध्ये जातो। आज सुद्धा भरपूर विद्यार्थी उपाशी तापाशी त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर गेले आणि आपल्या शरीरामध्ये जर नसेल तर एनर्जीच राहत नाही ना, कारण की 100 मीटर आपल्याला मारायचं आहे, ताकदीचं काम आहे, गोळा फेका लागते, ताकदीचं काम आहे, 5 किलोमीटर रनिंग मार लागते, ताकदीचं काम आहे। त्याच्या यानं तुम्हाला सांगता की फळ फ्रूट अगोदर आपण खाऊन या ठिकाणी जा, जेणेकरून तेवढी काही शरीरामध्ये ताकद आपल्या बरकरार राहणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एवढं काही झाल्यानंतर त्या ठिकाणी जास्त वेळपर्यंत म्हणजे जवळपास 4-5 घंटे तर बसून ठेवल्यात जात आहे, लक्षात ठेवा। जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची हे ते प्रोसेस होण्यासाठी जवळपास 4-5 घंटे मुलांना बसून ठेवल्या जात आहे। आणि हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो तिथून जे एका SRPF वाल्याजवळ 10 विद्यार्थी त्या ठिकाणी दिल्या जात आहे इव्हेंटसाठी। तर एक SRPF वाला 10 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी इव्हेंटसाठी नेत आहे। तर पहिला जो इव्हेंट त्या ठिकाणी घेतला जात आहे, तर तो जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी होत आहे, तर तो या ठिकाणी पहिला इव्हेंट त्या ठिकाणी घेतला जात आहे 100 मीटर। पहिला इव्हेंट 100 मीटर घेतला आणि 100 मीटर घेतल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 5-10 मिनिटाचा रेस्ट देते। त्यानंतर आपल्याला दुसरा जो इव्हेंट त्या ठिकाणी होत आहे, तर तो होत आहे त्या ठिकाणी गोळाफेक। गोळाफेकला आपल्याला त्या ठिकाणी नेल्या जात आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या इव्हेंटसाठी थोडाफार आपल्याला थांबून ठेवलं जाते, 1-2 घंट्यापर्यंत थांबून ठेवलं जाते। तिसऱ्या इव्हेंटले जे विद्यार्थी मित्रांनो 5 किलोमीटरवर होता, 5 किलोमीटरला जास्त पोरं सोडत आहे, म्हणजे 200, 300, 400 अशा प्रकारे पोरं 5 किलोमीटर रनिंगसाठी सोडत आहेत। आता SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचं जे ग्राउंड आहे, तर ते अंदरून जे विद्यार्थी मित्रांनो स्टार्ट होते, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो 5 किलोमीटर त्या ठिकाणी मारायचं आहे। ज्या ठिकाणी एअरपोर्ट आहे, तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी एंडिंग पॉईंट आहे, तर आपल्याला 2.5 किलोमीटर जायचं आहे आणि 2.5 किलोमीटर वापस यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला 5 किलोमीटर मारायचं आहे। तर आता 5 किलोमीटर मारायच्या अगोदर आपल्याला कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे, तर 5 किलोमीटर रनिंग मारायच्या अगोदर थोडंफार पाणी वगैरे पिऊन घ्या, कारण की आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो 5 किलोमीटर लंबी रेस आपल्याला मारायची आहे। आणि त्या ठिकाणी घाबरू नका, हिम्मत त्या ठिकाणी ठेवा। आणि 100 मीटर रनिंगच्या वेळेस सुद्धा आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो घाबरायचं नाही, हिम्मत ठेवा, ठीक आहे। आणि गोळा फेकच्या वेळेस सुद्धा आपल्याला घाबरायचं नाही, हिम्मत ठेवा, कारण की सगळेजण आपल्याकडे पाहत राहते, कोणाच्या इकडे लक्ष ठेवू नका। आपली जी स्टेप आहे गोळा फेकची, तर त्या स्टेपच्या इकडे लक्ष द्या, पूर्ण फोकस जे आहे स्टेपच्या इकडे ठेवा, बाकीचे इकडे तिकडे ठेवू नका। सगळेजण आपल्या इकडे पाहिजे आपल्या बॅचचे, तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, सगळं गोळा फेकवर आपल्या या ठिकाणी असू द्या। तर 5 किलोमीटर रनिंग जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी स्टार्ट होत आहे सेन्सर पासून। जसं 5 किलोमीटर त्या ठिकाणी स्टार्ट झालं, तर 5 किलोमीटर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बरोबर या ठिकाणी मारायचं आहे, एकदम फास्ट मारू नका, कारण की 5 किलोमीटर रनिंग म्हणजे जे स्टॅमिना आपल्याला शेवटपर्यंत टिकवायचा आहे। एकदमच तुम्ही फास्ट मारली, 2-3 किलोमीटर फास्ट मारली, तर एकदम जे विद्यार्थी मित्रांनो पाय वगैरे आपले त्या ठिकाणी दुखायला येते आणि त्याचबरोबर श्वास सुद्धा त्या ठिकाणी निघून येते। तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या हिशोबाने आपल्याला या ठिकाणी मारायचे, एकदम फास्टमध्ये मारू नका। आपला जो स्टॅमिना आपल्याला शेवटपर्यंत टिकवून ठेवायचा। आणि चूक आपल्याला कोणत्या करायची नाही, 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस मागं तुम्ही पाहू नका वळून। मागं जर पाहिलं तर पोरं त्या ठिकाणी थांबले राहते, तर पोरं थांबले राहते, तर आपल्या डोक्यामध्ये या ठिकाणी कल्पना येते की आपणही थांबलो पाहिजे। तर ह्या चुका करू नका, मागं पाहूच नका, सरळ समोरच त्या ठिकाणी पाहत राहा, समोरच आपलं लक्ष राहू द्या, मागं तुम्ही या ठिकाणी पाहू नका, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे आज ग्राउंड झालं आणि चांगल्या पद्धतीने जे विद्यार्थी मित्रांनो SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचं ग्राउंड या ठिकाणी झालं। तर 5 किलोमीटर रनिंग 25 मिनिटांमध्ये जर आपण आले तर 50 मार्क आपल्याला भेटते आणि गोळा फेकसाठी 25 मार्क आहे, 100 मीटर रनिंगसाठी 25 मार्क आहे। अशा प्रकारे 100 मार्काचं फिजिकल आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाबद्दल वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या दिवसात थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।